जय शिवराय मित्रांनो, आपण आज बाप्पा माझ्या सिरीज मला पहिला व्हिडिओ आणला आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये बिटमार्क एकदम कडकमध्ये झाला आहे. ह्या व्हिडिओचा बिटमार्क तर एवढा डेंजर आहे, तुम्ही ही रील्स Instagramवर करून टाकला तर तुमची रील्स व्हायरल होणार आहे 100%. तर तुम्हाला ही रील्स कशी एडिट करायची ते मी तुम्हाला 3 मिनिटाच्या सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर तुम्हाला व्हिडिओचा प्रिव्ह्यू आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आपण आज व्हिडिओ एलाइट मोशन ॲप्लिकेशनवर करणार आहे. तर एलाइट मोशन हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्या. एलाइट मोशन हे ॲप्लिकेशन ओपन करून घेतल्यानंतर तुम्ही शेक इफेक्ट आणि बिटमॅप प्रिसेट इम्पोर्ट करून घ्या. तर आपले बिटमार्क आणि शेक इफेक्ट प्रिसेट हे 2 आहेत बघा. तर तुम्हाला आपण आता बिटमार्कमध्ये फुटे टाकण्यासाठी जाणार आहे. तर इथे आपण एक रिलीज ठेवली आहे. रिलीज आपण ॲड करून घेऊया. थांबा जरा सॉरी. माहिती येणार नाही मी कशा ठेवल्या. बघा ह्याच्यात जायचं, इथे जाऊन असे कट करून घ्या. इथं 6.41 सेकंदाची कट करून घ्या. फुल स्क्रीन करून घ्या. तर इथं पांढरी जरा रेश वाटते म्हणून अजून जरा वाढवून घ्या त्याला जरा असं. ॲडजस्टमेंट करून घ्या तुमच्या पद्धतीनं. तर मी टाकून घेतलं. आता फोटो कसे ॲड करायचे तुम्हाला तर माहीत असणार आहे. तर फोटो ॲड करून घ्या तुम्ही. ही बिटमार्क जरा वाढलेल्या दिवशी याला काढून टाका. एवढा एक बिटमार्क चुकून झाला आहे तेवढा. तर फोटो आपण टाकणार आहे. पहिला फोटो आपण ही टाकूया. तुमच्या मदतीने तुम्ही कुठला पण टाकू शकता. तुम्हाला जे आवडतात ते तुमच्या मंडळाचा पण टाकू शकता तुम्ही. फक्त हा व्हिडिओ फक्त आपल्या बाप्पासाठी तेवढा बनवला आहे. तर या ठिकाणी बाप्पाचाच फोटोवर जावा तुम्ही सर्वजण. फोटो कसे ॲड करायचे तुम्हाला शिकवायला लागलो मी. अजून एक टाकून दाखवतो तुम्ही टाकून बघा. हां, इथे ह्या फोटोवर क्लिक करायचं, फुल स्क्रीन करा आणि कट करा. अशा प्रकारे तुम्ही फोटो शेवटपर्यंत टाकून घ्या. मी त्यावर व्हिडिओ कीप करतो. तोपर्यंत मी टाकून घेतो फोटो. तर मित्रांनो मी फोटो टाकून घेतलो आहे. तर तुम्ही बघू शकता ह्या फोटोशनला इफेक्ट टाकायचा आहे. मी शेवटमध्ये फोटो टाकून घेतलो. या फोटोशनला इफेक्ट टाकायचा आहे. तर तुम्ही पहिला स्टार्टिंगला PNG ॲड करायचा आहे. PNG कसं ॲड करायचं मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्वरित बघा. मी तुम्हाला शिकवतो PNG कसं टाकायचं. थांबा इथं जाऊन शिकवतो तुम्हाला. ह्याच्यावर जायचं, एक ॲड ॲप्लिकेशनमध्ये जाऊन आपण एक PNG घेतलाय. ह्याला लाईटनिंग करायचा. जाऊन लाईटनिंग करून झाल्यावर ह्याला 6 सेकंद 41 सेकंदामध्ये ओढून घ्या. तर तुम्ही बघू शकता आपला PNG डेंजर आहे. तर PNG टाकून घेतल्यानंतर शेक इफेक्ट टाकायचं आहे. तर मी प्रीसेट तयार करून टाकले अगोदरच. त्या प्रीसेट मी तुम्हाला सांगतो. ह्या ठिकाणी पहिला इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर ह्याच्यामधून पहिल्या फोटोला इफेक्ट टाकून घ्या. मी कुठल्या फोटोला टाका नाही तुम्हाला सांगणार आहे. 2 मिनिट थांबा. अशा प्रकारे इफेक्ट टाकून घेतला. असं टाकून घ्या इफेक्ट. इफेक्ट टाकून घेतल्यानंतर आपल्याला फक्त 14 सेकंद 14.51 पासून ते 16.17.14 थांबा सांगतो मी. 14.51 पाशी टाकायचं नाही. तिथे सोडून बाकी सगळ्याला टाकायचं लास्टमध्ये इफेक्ट टाकून त्याला दुसरा इफेक्ट घ्यायचा आपल्याला. दुसरा इफेक्ट कुठं टाकायचा आहे? हा टाकायचा आहे. तर याला असं कॉपी करून घ्यायचं आहे आणि जर उरलेला इफेक्ट नाही का त्या ठिकाणी टाकायचा. मी सांगतो तुम्हाला कुठं टाकायचं या इकडे. इथे आल्यानंतर तुम्हाला सांगतो मी. बघा या इथे येऊन इफेक्ट टाकून घ्या. ह्या ठिकाणी येऊन इथं असा पेस्ट करायचा. यानुसार इथे पेस्ट करून टाकायचा. पेस्ट कसं करायचं तुम्हाला माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगतो. 2 मिनिट थांबा. तर मित्रांनो बघू शकता असं मी पेस्ट करायचा. हा इफेक्ट तर सगळ्यात ट्रेंडिंगचा इफेक्ट आहे. तर आपला व्हिडिओ पूर्णपणे रेडी झाला आहे. तर तुमच्या नावाचा PNG टाकायचं तुम्ही वरच्या कोपऱ्यात टाकू शकता. तर आपला व्हिडिओ पूर्णपणे रेडी झाला आहे. हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी वरच्या कोपऱ्यामध्ये एरोवर क्लिक करून 180p HD क्वालिटीवर टाकून हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या. व्हिडिओ एक्सपोर्ट केल्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल. असा सेव्ह प्रकारे होईल. तर व्हिडिओ आवडला सर्वांना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आपला गणपती बाप्पा सिरीज मला पहिला व्हिडिओ आला तर उद्या बाप्पा सिरीज मला दुसरा व्हिडिओ येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.